सुस्वागतम. आज आपण अख्खा मसूर ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा करणार आहोत ह्याची रेसिपी पाहणार आहोत. सर्वप्रथम मी या ठिकाणी मसूर चांगले काल रात्री भिजायला घातले होते. सकाळी स्वच्छ धुवून ते शिजवून घेतले. त्यानंतर त्यासाठी लागणारं आता साहित्य आपण पाहूया. अख्खा मसूर आहे, त्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला, एक मोठा कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, त्यानंतर या ठिकाणी लसूण घेतले, लाल मिरच्या आहेत फोडणीसाठी, मोहरी, जिरं फोडणीसाठी, संडे मसाला घेतलाय, हळद घेतली, तिखट लाल तिखट घेतलंय, इथे पुरतं मीठ आहे. आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली आहे बघा. त्यानंतर आपण जिरा आणि मोहरी घालणार आहोत. बघा तडतडलेली आहे चांगली. आता आपण कांदा घालून घेऊया. असा फोडणीचा आवाज आला पाहिजे तर ती फोडणी व्यवस्थित झाली, नाहीतर मग ती कच्ची होते आणि चव राहत नाही. तर आता हा कांदा आपण छान लालसर परतून घेऊया. आणि कांदा चांगला परतला की आपण टोमॅटो घालूया. तर कांदा चांगला बघा तळलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया. एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय. आता यानंतर हा बघा जो मसाला वाटपाचा मसाला आहे, म्हणजे थोडक्यात वाटण, मगाशी दाखवलं नव्हतं मी साहित्यामध्ये हे जे वाटण आहे ते मी दाखवलं नव्हतं. ते वाटण घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. मसाला चांगला मी तेलामध्ये परतलेला आहे बघा, तेल सुटतंय, काहीही कच्चं राहिलं नाहीये, सगळं भाजून घेतलंय. आता यामध्ये आपण जो हा अख्खा मसूर आहे तो घालूया. हा बघा मी अख्खा मसूर कढईमध्ये घातलेला आहे. सगळं व्यवस्थित एकजीव मिक्स करते. त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ घालून घेते. आपण आपल्या व्हिडिओना भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, आपल्याला जसं हवं असेल तसं. बघा पातळ हवं असेल तर पातळ, नाही तर मग घट्ट, म्हणजे पाणी घालायचं नाही. आता उकळी येऊ दे आणि आपण झाकण ठेवूया. तर आता ही बघा आपली अख्खा मसूर चांगला शिजत आहे. हा बघा आपला अख्खा मसूर चांगला शिजत आहे. अख्खा मसूर आपला पूर्णपणे शिजलेला आहे. कट तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी मी एक फोडणीसाठी भांडे ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय. आता या फोडणीमध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत. आणि ती तडतडली ना की लसूण घालणार आहोत. तर ही बघा मी फोडणी केले, तेल, जिरं, मोहरी आणि हा अख्खा लसूण जो आहे तो मी ठेचून घातलाय. आता यामध्येच आपण या ज्या मिरच्या आहेत ना, लाल मिरच्या, त्या घालून घेऊया. आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. लसूण थोडा लाल होऊ दे. आणि
आणि आता ही जी फोडणी आहे ना ती आपण ह्या अख्ख्या मसूरच्या भाजीमध्ये घालणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा हा ढाबा स्टाईल अख्खा मसूर या ठिकाणी तयार झालेला आहे. तर अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.